काल्पनिक बाब नसून ते एक सत्य व काळाची गरज बनलेली आहे. महिला सबलीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता महिलांचा पूर्ण सहभाग मिळणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर महिलांची संख्या जवळपास अर्धी आहे. समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची भूमिका दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे, जे की पूर्वी केवळ पुरुषांचे समजले जायचे. आज आपल्या देशामध्ये महिला सबलीकरण ही संकल्पना स्वीकारली गेली आहे. त्याचप्रमाणे महिलांचा स्वतःचा विकास होण्याकरिता त्यांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता देखील आज संपूर्ण जगाला पटली आहे. सबलीकरण किंवा सक्षमीकरण म्हणजे एखाद्याला सामर्थ्यवान करणे किंवा असमतोलाच्या बाबतीत स्वतःचा निर्णय घेणे, जसे की शिक्षण असेल, सहभाग, आर्थिक स्वातंत्र्य, गतिमानता, सार्वजनिक ठिकाणी भाष्य करणे, हक्कांबद्दल जागरूकता व अंमलबजावणी व राजकीय सहभाग इत्यादी. महिला सबलीकरण ही संकल्पना केवळ सत्तेचे वाटप किंवा पुनर्वाटप किंवा सहभागापुरतीच मर्यादित नसून त्यामध्ये सामाजिक, आर्थिक व संस्थात्मक व्यवस्थेतील बदल हे देखील अपेक्षित आहे. म्हणून आज ॲडव्होकेट बी डी हंबर्डे महाविद्यालय आष्टी लोक प्रशासन व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित एक दिवसीय आंतर विद्याशाखीय राष्ट्रीय वेबिनार महिला सबलीकरण संकल्पना व वास्तव या विषयाच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे. या वेबिनारसाठी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रीती पोहेकर मॅडम, प्रोफेसर लोक प्रशासन विभाग, राजश्री शाहू कॉलेज लातूर, तसेच दुसऱ्या प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर प्रतिभा आहिरे मॅडम, मेंबर ऑफ मॅनेजमेंट काउन्सिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद, तसेच समाजशास्त्र विभाग प्रमुख शिवाजी कॉलेज कन्नड या लाभल्या आहेत. एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक थांबवितो व पुढील सूत्र डॉक्टर बी एस वाघमारे सर यांच्याकडे सोपवितो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर या कार्यक्रमाचं उद्घाटन, औपचारिक उद्घाटन व बीज भाषण होणार आहे. या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लागले डॉक्टर प्रोफेसर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय देतो. खरा परिचय तर त्यांच्या आपल्याला व्याख्यानामधून होणारच आहे, थोडंसं शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं पूर्ण नाव डॉक्टर प्रीती दिलीपराव पोहेकर, प्रोफेसर इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, राजश्री शाहू कॉलेज लातूर, ॲटोनॉमस कॉलेज आहे. त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन MA, MPhil, PhD, सेफ, DJ आणि MJ अशा पद्धतीचे उच्च विद्याविभूषित डॉक्टर प्रीती पोहेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे त्या विद्यापीठामध्ये BA ला सुद्धा गोल्ड मेडल होते, MA ला देखील त्या गोल्ड मेडल होते. DJ मध्ये सुद्धा त्यांनी 4था क्रमांक त्यांनी पटकावला विद्यापीठामधून. वर्किंग एक्सपिरियन्समध्ये त्यांचा ते लेक्चरर म्हणून गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स औरंगाबाद या ठिकाणी जुलै 19 ते जुलै 2001 मध्ये या ठिकाणी काम केले आहे. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि नंतर सध्या प्रोफेसर म्हणून त्यांनी राजश्री शाहू कॉलेज या ठिकाणी जुलै 2030 पर्यंत कार्यरत आहेत. या ठिकाणी आतापर्यंत कार्यरत आहेत. त्यानंतर सब एडिटर म्हणून त्यांनी डेली मराठी न्यूजपेपर 1997 पासून ते काम करता येत आहे. त्यानंतर ऑल इंडिया रेडिओ औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी न्यूज रीडर व ट्रान्सलेटर म्हणून देखील काम केलेलं आहे. रिसर्च एक्सपिरियन्समध्ये त्यांचे 5 रिसर्च प्रोजेक्ट हे पूर्ण झालेले आहेत. वेगवेगळ्या सेमिनार कॉन्फरन्सेस मधून त्यांनी डेलिगेट्स, रिसर्च पेपर, प्रेझेंटेशन अशी वेगवेगळ्या स्वरूपाची भूमिका बजावलेली आहे. इंटरनॅशनल लेवलवर 9, त्यानंतर त्यामध्ये त्यांनी कॅलिफोर्निया, त्यानंतर बँकॉक, हाँगकाँग अशा वेगवेगळ्या देश विदेशात जाऊन त्यांनी संशोधनाचे पेपरचं वाचन केलेलं आहे. त्यानंतर नॅशनल लेवलवर 7 ठिकाणी आणि अदर स्टेट अशा ठिकाणी 14 ठिकाणी त्यांनी रिसर्च पर्सन म्हणून केलेलं आहे. त्यानंतर गेस्ट लेक्चर 12 वेळेस त्यांनी गेस्ट लेक्चर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर रिसर्च गाईड म्हणून सुद्धा त्यांनी MPhil, PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. त्यामध्ये 6 विद्यार्थ्यांना त्यांनी MPhil, PhD, MPhil ही पदवी प्राप्त झाली त्यांच्या 6 विद्यार्थ्यांना आणि PhD हे 7 विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे आणि 5 विद्यार्थी अत्यंत स्थितीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे काम करत आहे PhDचं. अशा पद्धतीचे त्यांचे हे रिसर्च क्षेत्रातील योगदान आहे.
त्याचबरोबर त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहेत, त्यामध्ये 9 पुस्तके मराठीमधून प्रकाशित आहेत, त्यानंतर 1 पुस्तक इंग्रजी भाषेतून प्रकाशित आहे आणि 9 पुस्तकामध्ये त्यांचं चॅप्टर कॉन्ट्रिब्युशन आहे आणि 3 पुस्तकाचं एडिशन केलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांचं लेखन व पुस्तक क्षेत्रातील त्यांचं लेखन आहे. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी NSS प्रोग्राम ऑफिसर म्हणून देखील काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी UGCचे ऑल कोर्सेसचे कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा काम करत आहे. मेंबरशिपमध्ये त्यांचे BOS मेंबर म्हणून देखील त्यांनी स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी काम केलेलं आहे, लोक प्रशासनाचे BOS म्हणून. त्याचबरोबर बोर्ड ऑफ स्टडीचे चेअरमन म्हणून राजश्री शाहू कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज त्यांचे देखील ते चेअरमन काम करत आहे. अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर म्हणून सुद्धा ते या ठिकाणी काम करत आहे. त्यांच्या अशा पद्धतीचा हा शैक्षणिक आणि प्रशासकीय त्यांचा हा अनुभव वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. अशा या अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. मी महाविद्यालयाच्या वतीने पुरुष एकदा त्यांचं स्वागत करतो आणि मॅडमना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं उद्घाटन करावे आणि धन्यवाद वाघमारे सर. माझ्या आवाजाचं लेवल वगैरे व्यवस्थित आहे का? ओके, धन्यवाद सर. ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालय आष्टी यांच्या वतीने हा जो वेबिनार आयोजित करण्यात आलेला आहे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SR निंभोरे सर, IQAC कोऑर्डिनेटर प्रोफेसर NN नानावटे सर, माझे स्नेही विषयबंधू डॉक्टर BS वाघमारे सर, प्रोफेसर RE भारुडकर सर, डॉक्टर RS सातभाई सर आणि सगळे वेबिनारला जॉईन झालेले माझे बंधू आणि भगिनी. सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. माझ्या भगिनींना आणि माझ्या बंधूंना सुद्धा या शुभेच्छा मी देते आणि या वेबिनारचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करते आणि माझे विचार मांडण्याला मी सुरुवात करते. माझी मी PPT शेअर करते. PPT शेअर झाली ना सर? हॅलो, ओके, थँक्यू. महिला सक्षमीकरण संकल्पना आणि वास्तव या विषयाची मांडणी करत असताना मी सुरुवातीला एक छोटीशी कथा आपल्याला सांगणार आहे. एक अतिशय चुणचुणीत हुशार अशा मुलीची ही कथा आहे. बहुतेक आपण सगळेजण तिच्याविषयी जाणून आहात. मी सांगितल्यानंतर आपल्याला कदाचित आठवेल. 2015 साली IAS म्हणून टॉपर आलेली टीना डाबी या मुलीची ही कथा आहे. अत्यंत हुशार, चुणचुणीत ही मुलगी. अगदी शालेय तिच्या शिक्षणापासून तिने कधीही कशातही पहिला क्रमांक सोडलेला नाहीये. कोणतीही स्पर्धा असेल, कोणतेही खेळ असतील, अगदी सगळीकडे पहिला क्रमांक. आणि अर्थातच अगदी वयाच्या 22व्या वर्षी 2015 साली ही UPSCच्या परीक्षेमध्ये टॉपर ठरलेली मुलगी. आणि त्याच वर्षी सेकंड टॉपर ठरलेला अतार आमिर खान हा मुलगा, या दोघांची ही कथा आहे. ही दोघं जण 2015 साली फर्स्ट आणि सेकंड टॉपर राहिली आणि अर्थातच त्यांची त्या निमित्ताने भेट झाली, ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. 2018 साली या दोघांनी विवाह केला आणि 2020 मध्ये या दोघांचा घटस्फोट झालेला आहे. आणि या घटस्फोटाचं कारण आहे की जी अत्यंत हुशार, अत्यंत चुणचुणीत IAS म्हणून काम करणारी मुलगी, हिला काही बंधनं घातली गेली तिच्या कुटुंबाकडून तिच्या विवाहानंतर. आणि ही बंधनं होती, तिला इंस्टाग्रामवरती, कदाचित आपण वाचलेलं असेल किंवा मी सांगते त्यानंतर आपण वाचा, अतिशय उत्कृष्ट पुस्तकांचं प्रचंड वाचन आहे या मुलीचं आणि अतिशय उत्कृष्ट पुस्तकांचं समीक्षण ती तिच्या इंस्टाग्रामवरती करत असते. आणि तिला हे जे इंस्टाग्रामवरती पुस्तकांचं समीक्षण करण्याचा छंद आहे तो तिच्या सासरच्या मंडळींना पसंत नव्हता.
आणि म्हणून तिने इंस्टाग्रामवरती तिच्या पोस्ट टाकणं बंद कराव्यात, हे एक बंधन होतं. दुसरं बंधन होतं, ती ज्या पद्धतीचे कपडे घालते, ती साधारणपणे सलवार कमीज किंवा काही वेळेला शर्ट पॅन्ट सुद्धा घालते. तर अशा प्रकारचे हे जे कपडे आहेत, तशा प्रकारचे कपडे तिने घालू नयेत, हे बंधन होतं. तिसरं बंधन होतं, तिने सामाजिक ज्या वेळेला कोणत्याही कार्यक्रमामध्ये ती सहभागी होणार असेल त्यावेळेला तिने बुरखा घालून जावं, हे बंधन होतं. आणि क्वचित वेळेला अगदी एखाद दोन प्रसंगी मारहाणीचे जेव्हा प्रसंग घडले तेव्हा तिने डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला आणि ह्या दोघांचा उभयतांचा डिवोर्स झाला. आता हे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये अनेक अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं हे आहे की इतकी हुशार असलेली, IAS असलेली, म्हणजे उच्च पदस्थ असलेली ही मुलगी, या मुलीचे आई वडील स्वतः सुद्धा केंद्रीय अभियांत्रिकी सेवेमध्ये आहेत आणि हिच्या बाबतीत जर असे प्रसंग घडत असतील तर. दुसरा मुद्दा आहे, तिचा जो पती आहे हा देखील तितकाच उच्च पदस्थ आहे आणि त्याच्याकडून हे अशा प्रकारचे प्रसंग घडत असतील तर. आता ह्या प्रकरणाला काही लोकांनी लव्ह जिहादचा वगैरे सुद्धा रंग जो आहे तो देण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा या टीनानी अथारशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा तिला काही संघटनांकडून पत्र लिहिली गेली की तिने हा जो विवाह आहे तो करू नये आणि यातनं लव्ह जिहादचं प्रकरण घडू शकतं. आपण ह्याही दृष्टिकोनातून जर या प्रकरणाला पाहिलं तर ह्या मुलीला स्वतःचा विवाहाचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य का असू नये. तिला कोणत्याही एखाद्याही स्वतः जी आहे ती बौद्ध जातीची आहे आणि हा अथार आमिर खान हा इस्लामिक आहे आणि मग ह्या मुलीला स्वतःचा विवाह कोणत्या जातीच्या किंवा धर्माच्या किंवा कोणत्या मुलीशी तिने करायचा आहे हे निर्णय घेण्याचा तिला का स्वातंत्र्य असू नये. आणि त्यानंतर पुढे जाऊन आता टीना असं सांगते की शी इज हॅपी नाऊ, म्हणजे ज्या विवाहाचं बंधन तिच्यावरती येऊन पडलेलं होतं त्या विवाहाचं बंधन तिने बाजूला सारल्यानंतर ती आता रिलॅक्स झालेली आहे. या सगळ्या ज्या घटना आहेत या घटना तिच्या आयुष्यातल्या बरंच काही आपल्याला सांगून जाणाऱ्या अशा घटना आहेत. आता हे सगळं मी जेव्हा सांगते तेव्हा मुद्दा हा आहे की आपल्या राष्ट्रामध्ये हे असं पूर्वीपासून महिलांच्या बाबतीत घडत होतं का, जे एका उच्चपदस्थ मुलीच्या बाबतीत घडतंय असं पूर्वीपासून घडत होतं का, तर असं अजिबात घडत नव्हतं. अगदी आपण आदिम काळ जर पाहिला तर आदिम काळामध्ये स्त्री आणि पुरुष हे परस्परांच्या खांद्याला खांदा लावून शिकारीला जात होते, शिकार करत होते आणि ते दोघं शिकारीचा समान वाटा जो आहे तो ग्रहण करत होते. आता आपण जे म्हणतो ना की महिलांचं जे भोजन आहे ते पुरुषांहून कमी प्रमाणात असतं वगैरे, तर असं काहीही नव्हतं. दोघांचंही भोजन जे आहे, दोघांच्याही अन्न पदार्थांचं प्रमाण जे होतं सेवन करण्याचं तेही अगदी सारखं होतं आणि कोणत्याही बाबतीत स्त्री आणि पुरुष हे वेगळे नव्हते. पण फक्त होत काय होतं की जेव्हा स्त्रीला गर्भधारणा होत होती आणि प्रसूती तिची होत होती तेवढा काही काळ बाळाचं संगोपन करण्यासाठी तिला कुठेतरी वास्तव्य करावं लागत होतं आणि मग ह्या वास्तव्याच्या काळामध्ये काहीतरी एक आपल्याला उद्योग करायचा आहे अशी कुठेतरी भावना तिच्यामध्ये जागृत झाली आणि त्यातून स्त्रीनं शेतीचा शोध लावलेला आहे. आणि म्हणून शिकार आणि शेती हे दोन जे आहेत ते अगदी आदिम काळातले माणसाचे व्यवसाय चालत आलेले आहेत. पण मग याच्यामध्ये काय झालं बघा, जेव्हा प्रसूतीसाठी किंवा गर्भधारणाच्या काळामध्ये ती कुठेतरी वास्तव्य करत राहू लागली, त्यातनं काय झालं, तुम इंसान के रूप में मर्द, मैं इंसान के रूप में औरत, लफ्ज एक है मगर मायने तुमने कितने बदल डाले मेरे जिस्म की पहचान के जुर्म में. आणि मग ही जी जिस्म की पहचान जिला म्हटलेलं आहे हेच कुठेतरी स्त्रीवरती अत्याचार करणारं, कुठेतरी तिच्यावरती अन्याय करणारं आणि तिला एका चौकटीमध्ये बंदिस्त करणारं ठरत गेलं. जसं म्हणाले, प्राचीन काळखंडामध्ये आपण वेदकाळामध्ये जरी पाहिलं तरी वेदकाळामध्ये सुद्धा स्त्रियांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे भेद केले जात नव्हते. स्त्रियांना सगळ्या प्रकारचे अधिकार, समान शिक्षणाचे अधिकार होते, समान व्यवसायाचे अधिकार होते, इथपर्यंत की प्राचीन काळामध्ये अगदी पूर्ववैदिक काळ जो आहे या पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांना हॅलो हॅलो काही अडचण नाहीये ना सर? हा ठीक आहे. कोणीतरी बोललं तर मला असं वाटतं मला काही सांगतायत का? ओके, तर मी हे सांगत होते की अगदी प्राचीन काळामध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर त्याही काळामध्ये स्त्रियांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य होतं. मी असं म्हणते की शिक्षणाचं स्वातंत्र्य होतं स्त्रियांना, व्यवसायाचं स्वातंत्र्य होतं स्त्रियांना आणि त्याचसोबत अगदी
लैंगिक संबंध त्यांनी कोणाशी ठेवायचे आहेत, कोणाशी प्रस्थापित करायचे आहेत, इथपर्यंतचं प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य स्त्रियांना प्राप्त झालेलं होतं. स्त्री आणि पुरुष या उभयतांना त्यांच्या संबंधांमध्ये जर समाधान मिळत असेल तरच त्यांनी विवाह करावा, आणि हे जे स्वातंत्र्य होतं ते स्त्रियांना सुद्धा पुरुषांच्या इतकं प्राप्त झालेलं होतं. हा इथे मुद्दा मला अधोरेखित करायचा आहे. आणि मग हे इतकं जे स्वातंत्र्य होतं त्या स्वातंत्र्याचं आता काय झालेलं आहे, तर दुर्दैवानं 2018 साली आपलं राष्ट्र हे स्त्रियांसाठी जगामध्ये सगळ्यात धोकादायक राष्ट्र आहे. म्हणजे वेदकाळामध्ये असलेलं स्त्रियांचं स्वातंत्र्य आणि 2018 साली स्त्रियांवरती केले जाणारे अत्याचार, ह्या सगळ्या संबंध प्रवासामध्ये, या संबंध कालखंडामध्ये त्यांच्यावरती केले जाणारे अत्याचार, या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर आज आपलं राष्ट्र जे आहे ते स्त्रियांच्या वावरासाठी एक धोकादायक राष्ट्र आहे. आणि मग म्हणूनच केवळ आपल्याच राष्ट्रामध्ये ही स्थिती आहे असं नव्हे, आपण मध्ययुगीन कालखंडामध्ये जर विचार केला आपल्या राष्ट्राचा, तर प्राचीन काळामध्ये स्त्रियांना जे सगळ्या बाबतीतलं स्वातंत्र्य होतं ते मध्ययुगीन कालखंडामध्ये कुठेतरी हळूहळू त्यांच्याकडून हिरावून घ्यायला सुरुवात झालेली आहे. उत्तरवेद काळ जो आहे, या उत्तरवेद काळामध्ये सुद्धा स्त्रियांना पूर्ववेद काळामध्ये जी प्रतिष्ठा होती ती प्रतिष्ठा उत्तरवेद काळामध्ये त्यांच्या बाबतीत राहिलेली नव्हती. उत्तरवेद काळामध्ये हळूहळू स्त्रियांना केवळ भोगवादी दृष्टिकोनातून बघायला सुरुवात झालेली होती. आणि त्यानंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये तर जेव्हा परकीय अनेक आक्रमण आपल्यावरती झाली, त्या आक्रमणांच्या काळामध्ये तर स्त्री ही केवळ लुटून नेण्याची एक वस्तू आहे आणि लुटून नेऊन उपभोग घेण्याची ती एक वस्तू आहे, एवढाच दृष्टिकोन जो आहे तो समाजाच्या स्त्रीच्या बाबतीत या कालखंडामध्ये दुर्दैवानं निर्माण होत गेला आणि टिकत राहत गेला. आणि मग हे सगळं जे आहे ते स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळामध्ये सुद्धा जरी अनेक स्त्रियांचा या चळवळीमध्ये सहभाग होता तरीही ही परिस्थिती जी आहे ती जशीच्या तशीच राहिलेली होती. जगभरामध्ये यावेळेला काय होत होतं, तर जगभरामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये स्त्रियांच्या बाबतीत हे असेच अन्याय, अत्याचार किंवा दुर्लक्षितता, नाकारलेपणा या सगळ्यांना स्त्रियांना सामोरं जावं लागत होतं. आणि म्हणूनच मग 2015 साली युनोला हे जाहीर करावं लागलेलं आहे की शाश्वत विकास जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या विकासाची जी लक्ष्य आहेत त्या लक्ष्यांमध्ये आपल्याला लिंग समानता साधणं हे आपलं लक्ष ठेवावं लागेल. आणि ते लक्ष कशासाठी, तर महिला आणि स्त्रिया यांच्या सक्षमीकरणासाठी हे जे आहे ते लक्ष ठेवावं लागलेलं आहे. का हे युनोला करावं लागलेलं आहे, तर हा एक डेटा जो आपल्याला दिसतो आहे या स्लाइडवरती तो आपण कृपया सगळ्यांनी लक्षात घ्यावा. अत्यंत महत्वाचा असा हा डेटा आहे, जगभराचा हा डेटा आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक 42व्या मिनिटाला जगातल्या एका ना एका महिलेवरती अत्याचार होतात, बलात्कार होतात, तिची विनयभंगासारखी काही जे आहे ते प्रसंगांना तिला सामोरं जावं लागतं, तिचं लैंगिक शोषण केलं जातं. प्रत्येक 43व्या मिनिटाला एका महिलेचं अपहरण केलं जातं आणि ह्या अपहरणाची कारणं ही तिला एकतर गुलाम बनवणं किंवा तिचा उपभोग घेणं या दोन्हीपैकी एक ह्याची कारणं आहेत. प्रत्येक 93व्या मिनिटाला जगभराचं मी हे आपल्याला सांगते, केवळ भारताचं नव्हे, प्रत्येक 93व्या मिनिटाला एका महिलेला हुंडाबळी दिलं जातं, तिचा बळी घेतला जातो. आणि मग जगभरामध्ये जर आपण विचार केला तर जगभरामध्ये ही जी स्थिती आहे जवळजवळ 50 राष्ट्रीय अशी आहेत जगभरामध्ये की जिथे स्त्रियांना राष्ट्रीयत्वाचे अधिकारच नाकारलेले आहेत. राष्ट्रीयत्वाचे अधिकार कोणते असतात, तर ते पायाभूत अधिकार असतात ज्याच्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, हे पायाभूत अधिकार जे आहेत तेच स्त्रियांना नाकारलेले आहेत. आणि मग या नाकारलेपणामुळे काय झालेलं आहे की जवळजवळ 30 ते 50% मुली अशा आहेत की ज्यांना सतत घरगुती कामांमध्ये अडकवलं जातं. ज्या वयामध्ये मुलं शाळेमध्ये जात असतात त्या वयामध्ये मुलींना मात्र जवळपास 30 ते 50% मुलींना मात्र घरामध्येच कामांना अडकवलं जातं, त्यांना शाळेत पाठवलं जात नाही, त्यांना शिक्षण दिलं जात नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा दिलं जात नाही. आणि मग त्यातून काय होतं की स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य नाही, स्त्रियांना शैक्षणिक स्वातंत्र्य नाही आणि त्याच्यामुळे मग सगळ्याच प्रकारच्या अन्याय आणि अत्याचारांना त्या बळी पडतात. किंबहुना आपल्याला अत्याचार आपल्यावरती होत आहेत, आपल्यावरती अन्याय होत आहेत हे देखील त्यांना कळत नाही, इतक्या त्या सगळ्या बाबतीत अनभिज्ञ असतात. आणि म्हणून मग इप्सोचा एक जो सर्वे झालेला आहे त्या सर्वेमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचाही हा सर्वे झालाय. बघा, स्त्री आणि पुरुष या दोघांचाही सर्वे झालाय आणि या दोघांच्याही झालेल्या सर्वेमध्ये जवळपास 12% लोकांनी असं मत मांडलेलं आहे
की स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य देण्याची गरज नाही. स्त्रियांना जर समान पातळीवर आणायचं असेल, त्यांचं सक्षमीकरण करायचं असेल, तर त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्याची काहीही गरज नाही, असं 88% लोकांचं म्हणणं आहे. आणि मग त्यामुळे ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती जगभरातल्या सगळ्याच राष्ट्रांमध्ये झिरपत जाते. आता आपण फक्त भारताच्या बाबतीत जर विचार केला तर भारतामध्ये मी आता जे सांगितलं की प्रत्येक 42व्या मिनिटाला महिलांवरती जे आहे ते अत्याचार आणि अन्याय होतात. भारतामध्ये हे जे एकूण अन्याय आणि अत्याचार होतात त्यात 3 पैकी 1 महिला जी आहे ती भारतातली असते. इतकं प्रचंड मोठं अत्याचाराचं आणि अन्यायाचं प्रमाण आहे. आणि म्हणूनच 2018 साली आपलं राष्ट्र हे सगळ्यात धोकादायक राष्ट्र. हे फक्त अन्याय अत्याचार फक्त शारीरिक बाबतीत आहेत का, तर बालविवाह सुद्धा जे आपल्या राष्ट्रामध्ये केले जातात त्यात जगातल्या 3 पैकी 1 बालविवाह जो आहे तो आपल्या राष्ट्रामध्ये केलेला असतो. आपल्या राष्ट्रामध्ये महिलांचं रोजगाराचं प्रमाण हे भरपूर मोठं आहे, पण रोजंदारीमध्ये 45% स्त्रिया रोजगार करत असूनही त्या स्त्रिया ज्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या प्रकारचं उत्पन्न प्राप्त करत असूनही स्त्रियांना पुरुषांहून प्राप्त होणारं जे उत्पन्न आहे ते 23% कमी उत्पन्न स्त्रियांना प्राप्त होतं. तर बँक खात्यांच्या बाबतीत आपण जर विचार केला तर पंतप्रधान जनधन योजना वगैरे ज्या आलेल्या आहेत त्या योजनांच्या नंतरच स्त्रियांचं बँक खातं काढण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. पण ते प्रमाण जरी वाढलेलं असलं तरीही त्या बँक खात्यामध्ये आपल्या खात्यामध्ये किती रक्कम आहे, ती कशा पद्धतीने काढायची आहे, त्या रकमेचं काय करायचं आहे, याचं कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य हे जवळजवळ 70% महिलांना असत नाही. स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबतीत आपण जर विचार केला, आता हे सगळे मी जे आपल्याला सांगते हे युनोनी स्त्री सक्षमीकरणाचे काही घटक जे सांगितलेले आहेत त्यामध्ये स्त्रियांची सुरक्षितता सांगितलेलं आहे, त्यामध्ये स्त्रियांचं आरोग्य सांगितलेलं आहे, त्यानंतर स्त्रियांची आर्थिक सक्षमता सांगितलेली आहे, स्त्रियांची राजकीय सक्षमता, हे काही जे आहेत ते स्त्री सक्षमीकरणाचे पैलू युनोनी सांगितलेले आहेत. त्यामध्ये आपण आरोग्याचा जर विचार केला तर जवळपास 70% स्त्रियांचं आरोग्य जे आहे भारतातल्या ते अत्यंत धोकादायक वळणाकडे गेलेलं आहे. आणि हे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे तणाव जे आहेत किंवा त्रास जे आहेत त्यांना महिलांना सामोरं जावं लागतं आहे. महिलांच्या बाबतीत एकूण जे काही घडतं, जे अत्याचाराचे त्यांच्या शोषणुकीचे जे प्रकार घडतात त्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये सायबर क्राईमचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे. आणि घडलेल्या एकूण प्रकरणांमध्ये जवळजवळ दरवर्षी 2.2 हजार प्रकरणं ही सायबर माध्यमातून म्हणजे मोबाईल असेल किंवा इंटरनेट वगैरे हे सगळे माध्यम जे आहेत त्या सगळ्या माध्यमातून हे सगळे प्रकार जे आहेत ते घडत असतात. आणि या सगळ्यांमध्ये महिलांची कार्यशक्ती, ही कार्यशक्ती उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये आपण विचार घेऊयात. कारण मी सुरुवातीला सांगितलं की 45% महिला ह्या कामकरी आहेत एकूण सगळ्या प्रमाणामध्ये, पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये 55% हे पुरुष कामकरी आहेत आणि 45% ह्या महिला कामकरी आहेत. पण महिलांना जे असमान वेतन दिलं जातं त्यामुळे काय होतं की त्यांची जी कार्यशक्ती आहे ती कार्यशक्ती त्यांची पूर्णपणे पणाला लागत नाही. त्यांच्या कार्यशक्तीचं जे प्रमाण आहे ते हळूहळू घटत गेलेलं आहे. आणि हे हळूहळू घटतं प्रमाण जे आहे ते आता धोक्याची घंटा ही आहे की जवळपास 17.5% म्हणजे बघा आपण हळूहळू प्रगती तर करत चाललेलो आहोत, पण स्त्रियांचं जे कार्यशक्तीचं प्रमाण म्हणजे त्यांना त्यांच्या कार्याच्या प्रमाणात दिलं जाणारं उत्पन्न याचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ आता हळूहळू घटत चाललेलं आहे. आणि ते इतकं घटत चाललेलं आहे की मॅकेन्सी ग्लोबल इन्स्टिट्यूटनी ही धोक्याची घंटा वाजवलेली आहे की भारतामध्ये अशाच पद्धतीने विशेषतः कृषी व्यवसायामध्ये जास्ती जवळपास 74% स्त्रिया आहेत कृषी व्यवसायामध्ये भारतामध्ये. आणि मग ह्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रिया काम आपल्या हातचं गमावू शकतात. 12 दशलक्ष स्त्रिया आपल्या हातचं काम गमावू शकतात. तर अशाच पद्धतीने स्त्रियांच्या कार्यशक्तीचं प्रमाण जे आहे ते घटत गेलं तर. आणि या सगळ्यांमध्ये अत्यंत दयनीय अशी स्थिती जी आहे ती राजस्थान, हरियाणा या ठिकाणच्या महिलांना, आपण आता शेतकरी आंदोलन बघतो आहोत, शेतकरी आंदोलनामध्ये ज्या महिला उतरलेल्या आहेत या घरामध्ये कधीही जो डोक्यावरचा पदर आहे, घुंगट जे आहे राजस्थान हरियाणामध्ये ज्याला घुंगट म्हटलं जातं, हा घुंगट जो आहे तो कधीही यांनी आपल्या डोक्यावरचा सरकवलेला नाही. अशा ज्या महिला आहेत या महिला आता शेतकरी आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत. आणि मग हे सगळं जर पाहिलं तर आपल्याला महिलांना समान दर्जा देण्याची, महिलांचं सक्षमीकरण करण्याची गरज आहे. का गरज आहे तर महिलांच्या बाबतीत सगळ्या स्तरावर असलेली विषमता दूर करणं,
महिलांना सगळ्या बाबतीमध्ये दिलं जाणारं जे दुय्यम दर्जा आहे, दुय्यम वागणूक जी आहे ती दूर करणं. आणि मग त्यातून आपल्याला साधायचं काय आहे तर महिलांचं आपल्याला स्वावलंबन साधायचं आहे, त्यांना आपल्याला स्वयंपूर्ण करायचं आहे आणि त्यातून संपूर्ण राष्ट्राचा विकास आपल्याला साधायचा आहे. हे करत असताना नेमकं सक्षमीकरण करायचं म्हणजे काय करायचं आहे तर जे आपले सार्वजनिक कायदे आहेत, धोरणं आहेत, योजना आहेत, कल्याणाचे कार्यक्रम आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला स्त्रियांचा प्रामुख्याने आर्थिक घटक, सामाजिक घटक, शैक्षणिक घटक, राजकीय घटक या सगळ्या घटकांमध्ये, या सगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा विकास साधायचा आहे. विकास साधायचा आहे म्हणजे काय करायचं आहे तर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये या सगळ्या क्षेत्रांमध्ये सगळ्या बाबतीत असलेली असमानता जी आहे ती नष्ट करायची आहे आणि स्त्रियांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपल्याला द्यायचं आहे. स्त्रियांना स्वतंत्रपणे निर्णय जर घ्यायचे असतील तर त्यासाठी स्त्रियांचं आपल्याला राजकीय प्रमाण जे आहे, राजकारणातलं प्रमाण जे आहे आपल्याला स्त्रियांचं ते आपल्याला वाढवावं लागेल. आता स्त्रियांचं राजकारणातलं प्रमाण तर आपल्या अनेक त्यासाठीचे आपल्याकडे पर्याय आहेत. 73वी घटना दुरुस्ती आहे, 74वी घटना दुरुस्ती आहे, 110वी घटना दुरुस्ती आहे आणि या सगळ्या घटना दुरुस्तीने स्त्रियांचं राजकीय सहभागाचं प्रमाण तर वाढलेलं आहे, फक्त स्थानिक स्तरावर, राज्य आणि केंद्र स्तरावर अजूनही हे प्रमाण वाढलेलं नाही. आता जे स्क्रीनवरती आपल्याला दिसतात, मी मुद्दाम म्हणून काही अशी क्षेत्र, कारण आपल्याला माहिती की स्त्रिया आता सगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत. दोन मी स्त्रियांचे वर्ग पाडते. एक वर्ग असा आहे स्त्रियांचा की जो सगळ्या क्षेत्रामध्ये आहे, जो आर्थिक दृष्टिकोनातून स्वावलंबी, अगदी खूप थोडासा वर्ग आहे हा, म्हणजे अल्पसंख्य वर्ग आहे हा स्त्रियांचा, पण तरी सुद्धा आर्थिक स्वातंत्र्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्या स्वतःची प्रगती करू शकतात, त्या स्वतःचा विकास साधू शकतात. पण त्याच वेळेला दुसराही एक खूप मोठा बहुसंख्य स्त्रियांचा वर्ग असा आहे की आजही त्याला कोणत्याही बाबतीत कोणतेही स्वातंत्र्य ह्या वर्गाला प्राप्त झालेलं नाही. आपण जर विचार केला तर सगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण स्त्रिया आहेत असं म्हणतो, अगदी अलीकडच्या काळात आपल्याला माहिती आहे की विमानाचं उड्डाण जे आहे ते सबंध पृथ्वीला प्रदक्षिणा सुद्धा स्त्रियांनी घातलेली आहे, किंवा अगदी मुष्टियुद्धासारख्या सुद्धा क्षेत्रामध्ये स्त्रिया आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत. आध्यात्मिक क्षेत्र आहे, अगदी गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा स्त्रिया मागे नाहीत. अलीकडेच एक गंगूबाई काठियावाडी नावाचा जो एक फिल्म येते, आलिया भट्ट ज्याच्यामध्ये भूमिका करते गंगूबाईची, त्याच्या पार्श्वभूमीवरती मुद्दा मी याही मुद्द्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते की वेश्या व्यवसाय जो आहे, या वेश्या व्यवसायामध्ये कोठी चालवणाऱ्या ज्या आहेत ना त्या स्त्रिया असतात आणि पुरुष हे त्या स्त्रियांना फक्त सहाय्यक असतात तो कोठा चालवत असताना. तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर जर आपल्याला स्त्रियांना समान स्तरावर आणायचं असेल, स्त्रियांना आपल्याला सक्षम करायचं असेल तर आपल्याला स्त्रियांसाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतील. आणि मग हे विशेष प्रयत्न कशाच्या माध्यमातून करावे लागतील तर सगळ्यात पहिलं आपल्याला माध्यम जे आहे आपल्याकडे ते आहे आपलं संविधान. आपल्या संविधानाच्या 14व्या, 15व्या, 23व्या कलमांनी जी कलम मूलभूत अधिकाराच्या संदर्भातली आहेत या सगळ्या कलमांनी स्त्रियांना समान दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये तरतूद केलेली आहे, त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 39वा कलम जे आहे आपल्या संविधानाचं, त्या संविधानाने सुद्धा स्त्रियांना समान हक्क देण्याच्या बाबतीत तरतूद केलेली आहे. 44वा कलम जे आहे त्यांनी समान नागरी कायदा आणण्याच्या बाबतीतली तरतूद केलेली आहे. 51वा मूलभूत कर्तव्यांचं कलम जे आहे या कलमामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधक ठरणाऱ्या ज्याही काही गोष्टी आहेत, ज्याही काही प्रथा आहेत त्या सगळ्या प्रथांचा त्याग करण्याचं आपल्या संविधानाने सांगितलेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये असं होतं का तर प्रत्यक्षामध्ये यातलं काहीही होत नाहीये. या सगळ्यांच्या आधारावरती काही कायदे सुद्धा आपल्याकडे करण्यात आलेले आहेत. काही वानगी दाखल काही कायदे मी इथे लिस्टअप केलेले आहेत. हे असे कायदे आहेत की ज्या कायद्यांमध्ये फक्त स्त्रियांच्या संदर्भामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. इतरही अनेक कायदे आहेत की जे पुरुषांच्या बाबतीत सांगण्यात आलेले आहेत आणि ते स्त्रियांना सुद्धा लागू आहेत. पण असे काही कायदे की जे फक्त स्त्रियांच्या अधिकारांच्या बाबतीत, स्त्रियांच्या समानतेच्या बाबतीत आणि स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत प्रयत्न करणारे आहेत, असे हे काही कायदे आहेत. आणि या कायद्यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे की स्त्रियांना समान दर्जा आपल्याला देता येऊ शकेल. त्यानंतर काही धोरणं आहेत, काही योजना आहेत, काही कार्यक्रम आहेत की ज्यांच्या माध्यमातून सुद्धा स्त्रियांचं सक्षमीकरण करण्याचा आपल्या राष्ट्रामध्ये प्रयत्न केला जातोय. तर त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना, विकास योजना निर्माण करण्यात आलेल्या आहेत, या सगळ्या योजना आहेत किंवा पारंपरिक काही ज्या चालत आलेल्या आहेत, म्हणजे स्वातंत्र्यापासून काही चालत आलेल्या ज्या आहेत, त्या कामकरी महिलांसाठी वसतिगृहासारख्या वगैरे काही योजना आहेत. या सगळ्या योजना
किंवा या सगळ्या सुविधा ज्या आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून स्त्रियांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं मागासलेपण आहे आणि मग प्रामुख्याने शिक्षण आणि उद्योग व्यवसाय हे जे दोन महत्वाचे क्षेत्र आहेत, या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांना समान दर्जा देण्यासाठी नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण स्त्रियांना दिलं जाऊ लागलेलं आहे आणि राजकारणामध्ये सुद्धा स्त्रियांना आरक्षण दिलं जाऊ लागलेलं आहे. काही यंत्रणा आहेत की ज्या यंत्रणा स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी किंवा स्त्रियांच्या समान दर्जासाठी सातत्याने प्रयत्न करत आलेले आहेत. याच्यामध्ये आपण स्क्रीनवर पाहताय, दुर्दैवानं निर्भया निधी नावाचा एक निधी आपल्याला उभा करावा लागलेला आहे. हा निधी आपल्याला का उभा करावा लागलेला आहे तर निर्भयाचं दिल्लीचं आपल्या सगळ्यांना प्रकरण माहितीये. या प्रकरणामध्ये मुलींवरती होणारे जे अत्याचार आहेत, या अत्याचारग्रस्त अत्याचार पीडित ज्या मुली आहेत या मुलींच्या पुनर्वसनासाठी हा निर्भया निधी, अशा प्रकारे एखाद्या राष्ट्राला असा निधी उभा करावा लागणं हे खरं म्हणजे त्या राष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यामुळे हा निर्भया निधी हा जो आहे तो मला असं वाटतं की आपल्या राष्ट्रावरती लागलेला तो एक प्रकारचा कलंक आहे. त्यानंतर जे वेगवेगळे प्रयत्न केले जातात ते पोलीस असेल किंवा न्यायालय असेल या दोन्ही यंत्रणांकडनं प्रयत्न केले जातात. पण आता या यंत्रणांच्या बाबतीत काय होतं आणि याच्यामध्ये नंतरचा जो मुद्दा आपला आहे स्वयंसेवी संस्था त्यांची भूमिका काय आहे याच्या बाबतीत मी आपलं लक्ष वेधणार आहे. आपल्याला माहिती आहे नुकतंच एक प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये न्यायालयाने निकाल असा दिलेला आहे की पुरुषाने मुलीच्या किंवा स्त्रीच्या पॅन्टच्या चेनला हात लावणं हे तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारं कृत्य नाही. आणि मग ऑब्व्हियसली याच्यावरती अनेक स्वयंसेवी संस्था या खडबडून जाग्या झाल्या, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत काम करणाऱ्या. आणि अनेक संस्थांनी केंद्राकडे राज्याकडे या संदर्भामध्ये निवेदनं दिलेली आहेत की कोणत्याही एका स्त्रीच्या वस्त्राला हात घालणं हे त्या स्त्रीवरती अन्याय किंवा अत्याचार किंवा तिचा विनयभंग न करणारा कसं ठरू शकेल, कशासाठी एखाद्या पुरुषाने स्त्रीच्या वस्त्राला हात लावायचा आहे, हा या प्रकरणामधला मूळ मुद्दा आहे. म्हणजे बघा आपली न्यायालय जी आहेत ती न्यायालय सुद्धा निकाल देत असताना स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा किती विचार करतायत हे आपल्याला आज दुर्दैवानं याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतोय. आणि काही स्वयंसेवी संस्थांना न्यायालयाला ह्या गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतात की तुम्ही जे करता आहात ते चुकीचं आहे किंवा तुम्ही जे करता आहात ते महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणार आहे. प्रसारमाध्यमाविषयी तर काही बोलण्याची गरज नाहीये. आपल्या प्रसारमाध्यमांमधल्या बहुतांश ज्या मालिका आहेत त्या सगळ्या मालिका जवळजवळ स्त्रीला अत्यंत वाईट पद्धतीने रंगवणाऱ्या, जाहिराती असतील किंवा मालिका असतील, स्त्रीची नकारात्मक भूमिका समोर आणणाऱ्या मालिका आपल्याकडे बहुतांशी चालवल्या जातात. आणि मग त्यामध्ये असं सांगितलं जातं की जे समाजात घडतं ते मालिकांमध्ये दाखवलं जातं. आणि म्हणून मग ह्या अशा पद्धतीच्या स्त्री प्रतिमेचं खूप मोठं समर्थन करणारा एक वर्ग आहे आपल्या समाजामध्ये. आणि शेवटचा जो घटक आहे याच्यामध्ये तो आहे सक्षमीकरण, ज्यांना करणं ज्यांची ज्याच्यामध्ये शारीरिक भूमिका आहे ते शारीरिक भूमिका असणारे स्त्री आणि पुरुष हे दोन घटक. आता या दोन घटकांच्या बाबतीत जर बोलायचं तर आपली सामाजिक मानसिकता काय आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल. जेव्हा आपण ही सगळी प्रसंग बघतो शिक्षणाच्या संदर्भामध्ये, नोकरीच्या संदर्भामध्ये किंवा शारीरिक संदर्भांमध्ये, जेव्हा स्त्रियांना अत्याचारांना सामोरं जावं लागतं त्यावेळेला स्त्रियांना अशा प्रकारच्या अत्याचारांना सामोरं जावं लागू नये अशी सामाजिक मानसिकता आपल्याला निर्माण करावी लागेल. दुसरा मुद्दा जेव्हा आपण स्त्री सक्षमीकरणाचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला विचारात घ्यावा लागतो तो महिलांच्या मानसिकतेचा. मी आता जे म्हणाले की मी स्त्रियांचे दोन वर्ग पाडते, त्यातला पहिला वर्ग जो आहे ना तो पहिला वर्ग, ह्या वर्गाचा आता विचार करण्याची सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज निर्माण झालेली आहे. हा पहिला जो वर्ग आहे स्त्रियांचा जो सक्षम झालेला आहे असं आपण म्हणूयात, जो वर्ग जो आहे तो संपूर्ण स्वातंत्र्य उपभोगतो आहे असं आपण म्हणूयात, हा स्त्रियांचा जो एक वर्ग आहे या वर्गाकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची सुद्धा दक्षता आता स्त्रियांनाच घ्यावी लागणार आहे. अनेक प्रसंगांमध्ये आता मालिकांचंच पुन्हा आपण जर घ्यायचं तर मालिकांमध्ये काहीच वेळा खूप भडकपणे जरी रंगवले असतील काही वेळा जे दाखवलं जातं की अनेक ठिकाणी आपण बघतो, म्हणजे मी आता आपल्याला जे म्हणाले की कोठे सगळे महिलाच चालवतात किंवा घरांमधली भांडणं जी होतात ती सहसा सून आणि सासू यांच्यापासून सुरू होतात आणि मग स्त्रियांना कुठेतरी मागे खेचण्यामध्ये किंवा त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्यामध्ये कुठेतरी
सहभागी होतात का याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. बघा, हुंडाबळीची जी प्रकरणं घडतात ना, त्या प्रकरणांपैकी 83% प्रकरणं अशी आहेत की ज्या प्रकरणांमध्ये स्त्रिया, मग त्यामध्ये सासू असेल, नणंद असेल वगैरे, ह्या ज्या कोणतरी कुटुंबातल्या स्त्रिया असतात, या स्त्रियां सुद्धा गुंतलेल्या आहेत. अशी 83% प्रकरणं आहेत 100 पैकी. म्हणजे फक्त 17% प्रकरणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये पुरुषांनी कृत्य केलेलं आहे. 83% प्रकरणांमध्ये स्त्रिया सुद्धा गुंतलेल्या आहेत. आणि मग आपण सक्षमीकरणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा महिलांची मानसिकता आपल्याला बदलावी लागणं हे अत्यंत मोठं आव्हान खरं म्हणजे हे महिलांसमोर आहे. आणि म्हणून मग या आव्हानाला आपण कसं ओव्हरकम करायचं आहे हे मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीनं आपापल्या सभोवताली आपला जो सभोवताल आहे त्या सभोवतालचा विचार करावा लागणार आहे. त्यानंतर अजून एका मुद्द्याकडे मी आपलं लक्ष मुद्दामहून वेधू इच्छिते, तो आहे स्त्रियांच्या पोशाखाच्या बाबतीत. ज्या वेळेला स्त्रियांवरती अत्याचार केले जातात त्यावेळेला असं म्हटलं जातं की स्त्रियांचे जे पोशाख आहेत त्या पोशाखामुळे त्यांच्यावरती अत्याचार केले जातात. मला सांगा, 3 महिने आपल्या राष्ट्रामध्ये अगदी सगळ्यात कमी वय जे अत्याचाराचं नोंदवलं गेलेलं आहे ते 3 महिने आहे. आणि सगळ्यात जास्ती वय जे नोंदवलं गेलेलं आहे ते 83 वर्ष आहे. हे मी फक्त रेकॉर्डेड सांगते आपल्याला. 3 महिन्याच्या मुलीला काय माहिती असतं की तिने कोणत्या प्रकारचे वस्त्र घालावेत किंवा घातलेले आहेत हेही माहिती नसतं. 83 वर्षाच्या माझ्या तरी माहितीमध्ये, माझ्या तरी निरीक्षणामध्ये, पाहण्यामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये कोणीही 83 वर्षाची अशी महिला नाहीये की जी उत्तम प्रकारचे कपडे घालते, कपडे परिधान करते. अगदी आपण फिल्मी हिरोईन जरी पाहिला ना तर त्या सुद्धा एका कालानंतर आपल्याला व्यवस्थित साडीमध्ये वगैरे सामाजिक ठिकाणी वावरताना दिसतात. मग असं जर असेल तर वस्त्र किंवा पोशाख हा स्त्रीवरच्या अन्यायाचा किंवा अत्याचाराचं किती कारण आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणं या सगळ्यांच्या अनुषंगाने अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मग महिलांची एकूण मानसिकता जी आहे ती मानसिकता, कारण पोशाखाच्या बाबतीतही टीका करणाऱ्या ह्या स्त्रियाच असतात, पण अर्थात याचा अर्थ असाही नव्हे की आपण या गोष्टीचं समर्थन करायचं आहे की स्त्रियांनी कशाही प्रकारचे वस्त्र परिधान करावेत, याचंही आपण समर्थन करत नाही आहोत. पण तरी सुद्धा वस्त्र हे, एखादी स्त्री कोणत्या प्रकारचं वस्त्र घालतीये, पुरुषांच्या वस्त्रांकडे पाहिलं जातं का? पुरुष कोणत्या प्रकारचे वस्त्र घालतायत याच्यावरून पुरुषांवरती कधी अत्याचार झालेले आपल्या ऐकण्यात आहेत का? मग स्त्रियांनीच एखाद्या विशिष्ट प्रकारचे जर वस्त्र घातलेले असतील तर त्यांच्यावरती लगेचच अत्याचार करण्याचा काही लायसन्स दिलेला आहे का? आणि त्यामागे महत्वाचा मुद्दा मला नेहमीच हा वाटतो की एखादी स्त्री ज्या वेळेला एखाद्या प्रकारचं वस्त्र परिधान करते आणि मग त्या स्त्रीवरती अत्याचार जे करतात ते काय सगळेच पुरुष उठून तिच्यावरती अत्याचार करत नाही. म्हणजे एखाद्या कोणत्या तरी पुरुषाची ही दृष्टी असते आणि तो पुरुष तिच्यावरती अत्याचार करत असतो. आणि म्हणून मग वस्त्र हे माझ्या दृष्टीकोनातून कधीही स्त्रियांवरती केल्या जाणाऱ्या अत्याचाराचं अजिबात कारण नाहीये. तर यामध्ये तिसरा मुद्दा जो आहे तो आहे पुरुषी मानसिकतेचा. अर्थातच आपलं राष्ट्र हे पुरुष सत्ताक राष्ट्र आहे. जेव्हापासून आपल्या राष्ट्राचा इतिहास आपल्याला ज्ञात आहे तेव्हापासून ते पुरुष सत्ताक राष्ट्र राहिलेलं आहे. मी अगदी सुरुवात करत असताना असं म्हणाले होते की प्राचीन काळ, विशेषतः वेदकाळ वगैरे जो आहे या काळामध्ये स्त्रियांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं होतं, पण तरी सुद्धा याही काळामध्ये पुरुष सत्ताकच आपली एकूण संस्कृती जी आहे ती याही काळामध्ये आकाराला येत गेलेली होती. याही काळामध्ये आपण जर विचार केला तर एकही स्त्री ही राजप्रमुख राहिलेली नाहीये. आणि म्हणून मग पुरुष प्रधान अशी, पुरुष सत्ताक अशी जी आहे ती संस्कृती आपल्या राष्ट्रामध्ये अगदी प्रारंभापासूनच विकसित होत गेलेली आहे. आणि मग त्यामध्ये मी जे सांगितलं की स्त्रियांची विशिष्ट शारीर रचना जी आहे ती तिच्यावरती होणाऱ्या अत्याचारांना कारणीभूत ठरत गेलेली आहे. ही शारीर रचना जर वगळली तर स्त्री आणि पुरुष या दोघांनाही निसर्गाने असं काही वेगळं किंवा पुरुषांना जास्ती दिलंय किंवा काहीतरी स्त्रियांना जास्ती दिलेलं आहे असं काहीही नाहीये. शारीर रचना आणि जनन क्षमता स्त्रियांना दिलेली आहे. या व्यतिरिक्त निसर्गाने त्यांना दोघांनाही कोणत्याही प्रकारचं बळ, असं म्हटलं जातं की स्त्रिया ह्या बलहीन असतात वगैरे वगैरे किंवा पुरुषांपेक्षा त्यांना बळ कमी असतं, पण हे फिजिकल सायन्सेस मध्ये प्रूव्ह झालेलं आहे की स्त्रियांना कोणत्याही प्रकारे बळ जे आहे ते पुरुषांहून कमी प्राप्त झालेलं नाही. आणि मग असं जर असेल तर ही जी स्थिती झालेली आहे स्त्रियांची, तिला अर्थातच प्रारंभिक कारण ही पुरुषी मानसिकता होतं. स्त्रीवरती वर्चस्व निर्माण करण्याची पुरुषांची इच्छा, स्त्रीवरती किंवा कोणावरती तरी वर्चस्व प्रस्थापित करण्याची पुरुषांची मानसिकता ही स्त्रियांचा दर्जा जो आहे समाजातला
त्या दर्जामध्ये बदल करणारी ठरत गेली आणि दुर्दैवाने तो बदल जो आहे तो अत्यंत नकारात्मक असा बदल घडत गेला. आणि म्हणून मग आपल्याला जर आता पुन्हा स्त्री समानता आणायची असेल, आपल्याला आता पुन्हा स्त्री सक्षमीकरण करायचं असेल, तर त्यासाठी सगळ्यात पहिली जी आहे ती आपल्याला पुरुषाची मानसिकता त्यासाठी बदलावी लागेल. पुरुषांची मानसिकता त्या दृष्टीने आपल्याला तयार करावी लागेल. आणि हे आजच्यासारखे आपण जे वेबिनार आयोजित करतो आहोत, हे वेबिनार खरं म्हणजे ह्या गोष्टीची पावती आहे की पुरुषांची तयारी आहे मानसिकता बदलण्याची. पण तरीही या वेबिनारला जॉईन झालेल्या माझ्या सगळ्या बंधूंना मी सांगू इच्छिते की केवळ आपण वेबिनार आयोजित केले, वेबिनार आपण जॉईन केले किंवा आपण त्याच्यावरती चर्चाही केली, पण जर कृत्य केलं नाही तर त्यातून काहीही आपल्याला साध्य होणार नाही. आपल्याला सुरुवात जी करायची आहे ती आपल्या कुटुंबापासून करायची आहे. आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलींना आणि मुलांना कशा प्रकारची वागणूक देतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावा, अशी मी सगळ्यांना विनंती करणार आहे. आणि जर या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना सारखं मिळालं, सारखं म्हणजे मी माझ्या घरातल्या मुलाला आणि मुलीला सारखंच वागवतो किंवा वागवते असं जर आपल्याला उत्तर मिळत असेल तर आपली समानतेकडे आणि सक्षमीकरणाकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. आणि म्हणून मग जर आपली वाटचाल सुरू झालेली असेल तर आज जॉईन झालेल्या सगळ्या पुरुष बंधूंना मी ही सुद्धा विनंती करणार आहे की आता आपण आपली जी आहे ती आपली पातळी बदलली ना, आता आपल्याला आपलं सभोवताल बदलायचं आहे. आपण एका संबंध पिढीला घडवतो आहोत आणि म्हणून मग या पिढीमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या भावना निर्माण करायच्या आहेत की ज्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा लिंग विषमता जी आहे ती लिंग विषमता त्यांच्या मनामध्ये निर्माण होणार नाही. आणि हे खूप मोठं स्टेज आपल्या हातामध्ये आहे, इतर कोणाच्याही हातामध्ये नाही. असं खूप मोठं स्टेज, खूप मोठा एक एरिया जो आहे तो आपल्या हातामध्ये आलेला आहे आणि सुदैवाने आपण हे करू शकतो आहोत. आणि म्हणून मग या सगळ्या पुरुष बंधूंना मी ही विनंती करणार आहे की पुरुषी मानसिकता जी आहे त्या पुरुषी मानसिकतेच्या बाहेर आपल्याला यायचं आहे. आपल्या कुटुंबापासून आपल्याला त्याची सुरुवात करायची आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत जे नाकारलेपण आहे, स्त्रियांच्या बाबतीत जे दुर्लक्षितपण आहे, या सगळ्यांना आपल्याला बदलायचं आहे. स्त्रियांसाठीचा हा विशेष दिवस मुळात साजरा करण्याचं कारणच हे आहे की स्त्रियांच्या बाबतीत घडले जाणारे जे अन्याय आणि अत्याचार आहेत त्या अन्याय आणि अत्याचारांकडे आपल्याला सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. आता इथे मी आपल्याला अजून एक प्रसंग सांगणार आहे. कृपया या प्रसंगाला आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. मी माझ्या प्रोजेक्टच्या अभ्यासाच्या अनुषंगाने वेश्यांवरतीचा माझा हा प्रोजेक्ट मानवाधिकार आयोगाकडून मला त्यासाठी काही निधी प्राप्त झालेले होते आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या बाबतीतला माझा हा प्रोजेक्ट होता. माझा प्रोजेक्ट संपत असताना माझ्या मनामध्ये एक असा विचार डोकावला की आपण साधारणपणे कोणताही अभ्यास करत असताना स्त्री आणि पुरुषांच्या तुलनेचा अभ्यास जो आहे आपण सामाजिक शास्त्रामध्ये साधारणपणे ती तुलना जी आहे ती करतो. म्हणजे शिक्षण क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण काही जर अभ्यास करत असू, संशोधन करत असू तर तिथे मुलींचं शिक्षणाचं प्रमाण किती आहे, मुलांचं किती आहे वगैरे असं आपण तुलनात्मक अभ्यास करत असतो. मग मी विचार केला की आपण वेश्या व्यवसायाच्या संदर्भात जेव्हा अभ्यास करतो आहोत तेव्हा आपण स्त्री या शारीर विक्रय करणाऱ्या स्त्रिया आणि शारीर विक्रय करणारे पुरुष यांचा तुलनात्मक आपण ह्याच्यामध्ये डेटा का घेऊ नये, हा माझा अभ्यास संपत असताना माझ्या मनामध्ये विचार आला. आणि मग मी थोडेसे प्रयत्नपूर्वक माझे काही पत्रकार मित्र किंवा काही पोलीस माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या मदतीने एक 10 अशा पुरुषांपर्यंत मी पोहोचू शकले की जे अशा प्रकारचं काम करतात. आणि त्यांना जेव्हा मी प्रश्न विचारले तेव्हा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा हा आहे मित्रमैत्रिणींनो की कोणीही पुरुष अत्याचाराने या व्यवसायामध्ये आलेला नाही. शरीर विक्रयाच्या व्यवसायामध्ये आलेले पुरुष हे स्वेच्छेने स्वखुशीने आलेले आहेत. महिला मात्र या व्यवसायामध्ये कधीही स्वेच्छेने किंवा स्वखुशीने आलेल्या नाहीत. किमान शरीर विक्रय करणाऱ्या काही म्हणजे आता हाही मुद्दा आहे. मी जेव्हा हे सांगते तेव्हा मला काही जण म्हणतील की नाही मॅडम तुम्ही असं कसं बोलताय, आमच्या बघण्यात अशाही काही महिला आहेत की ज्यांना काहीही गरज नसताना त्या केवळ म्हणजे आर्थिकही गरज नसताना केवळ एक चैन म्हणून त्या शरीर विक्रय करतात. असाही एक वर्ग आहे. मी आपल्याला अशा वर्गाविषयी बोलते आहे की बहुतांश महिला ज्या आहेत त्या बहुतांश महिला ह्या अजिबात स्वेच्छेने म्हणजे मी तर जेवढ्यांचा अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये 98% महिला अशा आहेत की ज्या स्वेच्छेने या व्यवसायामध्ये आलेल्या नाहीत, जेव्हा की पुरुष मात्र 100% या व्यवसायामध्ये स्वेच्छेने आलेले आहेत. त्यानंतर याच संदर्भातला दुसरा मला आपल्याला किस्सा जो सांगायचा आहे, जेव्हा या पुरुषांशी मी काही
त्यांचे विचार त्यांचे मी जाणून घेतले, त्यांनी शेअर केले मला त्याच्यातले विचार. त्यावेळेला एका पुरुषांनी मला त्यांच्या बाबतीतला एक प्रसंग सांगितला आणि हा प्रसंग अत्यंत बोलका आहे. तो प्रसंग असा आहे की हे जे हा व्यवसाय करणारे पुरुष XYZ, त्या पुरुषांचं नाव आपण समजूयात. हे XYZ पुरुष जे आहेत त्यांनी मला हा जो प्रसंग सांगितला, त्यांच्याकडे एक स्त्री गिऱ्हाईक आलं आणि ही स्त्री गिऱ्हाईक जे आहे ते कोणासोबत आलं होतं, तर ही स्त्री तिच्या पतीसोबत आलेली होती. आणि ही स्त्री तिच्या पतीसोबत आली. त्या पतीने ह्या XYZ व्यक्तीशी संपर्क साधला. आपल्या पत्नीला तो सोबत घेऊन आला. आपल्या पत्नीला त्याने तिथे सोडलं आणि तो बाहेर गेला. त्यानंतर पत्नीचा फोन आला. पत्नीला घेण्यासाठी तो आला आणि पत्नीला घेऊन तो ह्या XYZ पुरुषाच्या समोर निघून गेला. बघा, हे उदाहरण, ही सत्य कथा आहे, काल्पनिक मी अजिबात काहीही आपल्याला सांगत नाहीये. हे माझ्या अभ्यासातून मला एका XYZ या पुरुषाने त्यांच्या बाबतीत त्यांच्या समोर घडलेला जो प्रसंग आहे तो समोर घडलेला प्रसंग मी आपल्याला सांगते. आता या प्रसंगाला अनेक कांगोरे आहेत. अनेक कांगोरे हे आहेत की मला या प्रसंगामध्ये सगळ्यात ताकदवान हे वाटलेलं आहे की त्या स्त्रीचा जो पती आहे त्या पतीने आपल्या पत्नीची गरज जी आहे, आपल्या पत्नीची सगळ्या समाधानांची पातळी जी आहे ती त्या पुरुषाने लक्षात घेतलेली आहे. हे मला अत्यंत सशक्ततेचं लक्षण वाटलं. आणि मग हे XYZ पुरुष जे होते त्यांना मी असं म्हणलं की तुम्ही दादा, मला ते जे जोडपं आहे त्या जोडप्याला मला भेटण्याची अत्यंत इच्छा निर्माण झाली आहे माझ्या मनामध्ये आणि तुम्ही मला प्लीज त्यांचा पत्ता द्या. तर ते म्हणाले, नाही मॅडम, ते जे आहे ते बेंगॉलचं जोडपं होतं, एवढंच मी तुम्हाला सांगतो म्हणाले. आणि मी तुम्हाला त्यांचा पत्ता देणार नाही, तुम्हाला त्यांच्याविषयी काहीही माहिती सांगणार नाही, कारण माझ्या व्यवसायाची ही एथिक्स आहे की मी माझ्या ग्राहकांची नावं कोणालाही सांगत नाही. आणि म्हणून मग त्यांनी त्यांची ती एथिक्स पाळण्यासाठी त्यांच्या ग्राहकाचं नाव मला सांगितलं नाही. पण मला हे जोडपं जे आहे, हे अज्ञात जोडपं जे आहे, ते अज्ञात जोडपं जे आहे ते माझ्यासाठी एक नेहमी आकर्षण राहून गेलेलं आहे की जिथे पुरुषांनी आपल्या पत्नीच्या सगळ्या गरजांच्या पातळींचा विचार केलेला आहे. हे एक अत्यंत सशक्ततेचा. आता या प्रसंगाला आपण इतरही अनेक कांगोऱ्यांनी बघाल, पण त्यातला हाही कांगोरा कृपया आपण लक्षात घ्यावा की त्या पुरुषाने आता इथे जेव्हा या गोष्टीची चर्चा मी काही माझ्या मित्रमैत्रिणींशी केली त्यावेळेला माझी एक मैत्रीण म्हणाली की अगं असं काही नाही, तो जो त्या स्त्रीचा पती आहे त्या स्त्रीच्या पतीमध्ये काहीतरी दोष असणार आहे, काहीतरी चुकीचं असणार आहे वगैरे. आपण असं जरी काही वेळासाठी गृहीत धरलं तरीही आपल्यामध्ये जर दोष आहे तर तो दोष मान्य करून आपल्या पत्नीला त्या दोषामुळे कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागू नये यासाठी प्रयत्न करणारा तो पुरुष हा माझ्या दृष्टिकोनातून समतेचा एक पाईक आहे. समतेचा तो पुरुष जो आहे तो माझ्या दृष्टिकोनातून एक पुजारी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मी जे म्हणाले की आपल्याला एका अशा समाजाची निर्मिती करायची आहे, आपल्याला अशा एका वाटेकडे आपल्याला आपली वाटचाल करायची आहे की जिथे सगळ्या पातळ्यांवर स्त्रियांना समान लेखलं जाईल, जिथे स्त्रियांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे अन्याय होणार नाहीत, जिथे स्त्रियांच्या बाबतीत कोणतेही अत्याचार होणार नाहीत आणि स्त्रियांना सगळं जे आहे ते अगदी समान असं सगळं समान जे आहे ते उपभोग स्त्रियांना घेता येऊ शकतील. आणि म्हणून मग शेवटी एक छोटीशी कविता आहे. ती कविता एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला लिहिलेली कविता आहे. बघा, ही कविता असं सांगते की मी तुला माझं प्रेम देणार आहे, मला तुझं प्रेम हवंय, मी माझं सर्वस्व तुला अर्पण करणार आहे, पण सर्वस्व अर्पण करणार आहे याचा अर्थ मी तुला माझं स्वत्व अर्पण करणार आहे असं नव्हे. आणि ही कवयित्री जी आहे हिंदीतली अत्यंत प्रसिद्ध अशी कवयित्री आहे आणि ती म्हणते, मेरे महबूब मुझे तुमसे मोहब्बत है पर मैं तुम्हारे आंगन का कुआं बनना नहीं चाहती, जो तुम्हारी प्यास का मोहताज हो, जितना पानी उसमें से निकले तो शफाक न खींचो तो बासी हो जाए. मैं बादल की तरह बरसना चाहती हूँ, मेरा अंतर तुम्हारे लिए तरसता है, पर यह नाता जो बंदरिया और मदारी के बीच में होता है मैं वो नहीं चाहती. तुम्हारे स्नेह की कशिश मुझे आकर्षित करती है, पर तुम्हारी ख्वाहिशों के हल में जोते हुए बैल की तरह फिरना नहीं चाहती. तुम्हारे आंगन के भरम के खूंटे से बंधकर वफाएं उच्चारना नहीं चाहती. मैं तुम्हारे ख्यालों के कैनवास पर
बनाई गई कोई तस्वीर नहीं हूं जिसमें अपनी मर्जी से रंग भरते रहो और मैं तुम्हारे निर्धाक फ्रेम से बाहर निकल न पाऊं। जानती हूं तुम्हारे बिना मैं कुछ भी नहीं हूं, मेरे सिवा तुम कुछ भी नहीं हो। मोहब्बत के रस ज्ञान का लुत्फ उठाने के लिए आओ एक दूसरे के लिए आईना बना जाए। मेरे बालों की उंगलियां फेरते हुए मुझसे चांद के बारे में बात करते हुए मेरे बहबूब मुझसे वो बातें करो जो दोस्तों से करते हो। आणि म्हणून प्रत्येक स्त्रीला जो पुरुष ती पाहते तो पुरुष हा तिच्यावरती अन्याय करणारा, तिच्यावरती अत्याचार करणारा नसून तिचा मित्र असावा, याच दृष्टिकोनातून ती त्या पुरुषाकडे पाहत असते। आणि आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रत्येक स्त्रीला असा पुरुष केवळ घरात नव्हे तर बाहेर तिच्या कामाच्या ठिकाणी, तिच्या वावरण्याच्या ठिकाणी मिळो अशी सदिच्छा मी व्यक्त करते। आणि माझं इथे जे प्रेझेंटेशन आहे ते थांबवते। कदाचित माझ्या सगळ्याच विचारांशी आपण सहमत झाला असाल असं नव्हे, काही बाबतीत दुमत असूही शकतं, पण तरीही मी आपल्याला जे प्रसंग सांगितले ते ज्या कांगोऱ्यातनं सांगितलेले आहेत ते कांगोरे कृपया आपण समजून घ्यावेत ही विनंती करून मी आपली रजा घेते आणि पुन्हा एकदा आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते। धन्यवाद। धन्यवाद मॅडम, खूप सविस्तर असं मार्गदर्शन महिला सबलीकरणाच्या संदर्भामध्ये आम्हाला तुम्ही केलेलं आहे। पार्टिसिपंटला काही विनंती आहे की आपले काही जर प्रश्न असतील तर आपण मॅडमशी शेअर करू शकता, आपण त्यामध्ये चर्चा पण करू। कोणाचे जर प्रश्न असतील। हॅलो हॅलो हा सर बोला, येतोय आवाज। हा सर, प्रशांत प्रक्षाळे बोलतो आहे, शिवाजी कॉलेज साताऱ्यावरून। हॅलो हा सर, माझा एक प्रश्न होता मॅडमला। हा सर बोला ना। की सक्षम झालेल्या महिला या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये का स्थिरावत नाही, त्याचे काय कारण आहेत का, त्याचे काही उपाय आहेत का आपल्याकडे? हो, या प्रश्नाचा जर आपण विचार केला ना सर तर मुळात मुद्दा असा आहे की सक्षम झालेल्या महिलांना खरं म्हणजे आता दुसरं एक चित्र म्हणजे मी जे सुरुवातीला म्हणाले की प्रत्येक गोष्टीला दोन चित्र जे आहेत, दुसरं एक चित्र पाहिलं ना तर मला जर तुम्ही विचारलं तर मला माझ्या म्हणजे माझ्या सासूबाई माझ्यासोबत असणं हे मला नेहमी खूप सुरक्षित वाटतं। खरं म्हणजे सक्षम झालेल्या प्रत्येक महिलेसाठी तिचं कुटुंब सोबत असणं हे अत्यंत एक सुरक्षिततेचं लक्षण आहे। पण तरी आपण म्हणताय तशी सुद्धा खूप उदाहरणं आहेत की महिलांना एकटंच राहणं किंवा विभक्त कुटुंब पद्धती, पण आता मुद्दा हा आहे की फक्त महिलाच ही विभक्त कुटुंब पद्धती जी आहे तिचं समर्थन करतात का पुरुषांनाही ती विभक्त कुटुंब पद्धती हवी असते, हाही एक विचार होणं खूप गरजेचं आहे। काही उदाहरणं आपण म्हणताय तशी आहेत की तिथे महिलांना ही विभक्त कुटुंब पद्धती जी आहे ती हवी असते किंवा आपलं संपूर्ण कुटुंब, त्यामध्ये पर्टिक्युलरली अगदी आपण मोकळत जर बोलायचं तर विशेषतः सासू सासरे नणंद हे जे मुख्य घटक आहेत हे मुख्य घटक महिलांना नको असतात। पण त्याचं कारण मला असं वाटतं की आपण फक्त महिलांच्या सक्षमतेशी लावू नये। सर, मी आपल्याला मुद्दा म्हणून आपण जो प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने सांगू इच्छिते की मी माझ्या नोकरी करणाऱ्या आणि नोकरी न करणाऱ्या अशा सगळ्या प्रकारच्या मैत्रिणींचे भरपूर सर्वे सतत म्हणजे माझं हे सतत कुठेतरी डोक्यात विचार सुरू असतात। सुरुवातीला वाघमारे सरांनी माझा परिचय करून दिला। माझे सगळे प्रोजेक्ट्स जे आहेत ते बहुतांशी प्रोजेक्ट्स मी महिलांच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेले आहेत आणि ज्या वेळेला मी एक तुलना करत असते त्यावेळेला माझ्या ज्या घरात राहणाऱ्या किंवा अगदी कमी शिकलेल्या सुद्धा मैत्रिणी आहेत त्याही मैत्रिणींच्या बाबतीत मी पाहिलेलं आहे की त्यांना एकटं राहायला आवडतं, त्यांना त्यांचं कुटुंब सोबत नको असतं। आणि इतकंच नव्हे तर मी अनेक माझ्या मैत्रिणींच्या मुलांना जेव्हा विचारते की ज्या गृहिणी आहेत त्यांना मी जेव्हा प्रश्न विचारते की नाश्ता काय केला, तर हे नाश्ता काय केलेला असतो तर फक्त दूध बिस्किट, चहा बिस्किट किंवा ब्रेड चहा वगैरे हा नाश्ता केलेला असतो। तर एकूण आपण जे म्हणताय तशी ही परिस्थिती आहे, नाही असं नव्हे, पण त्याला फक्त स्त्रियांनाच आपल्याला जबाबदार धरता येत नाही। पुरुषांनी याच्यामध्ये पुढाकार घेणं हे खूप गरजेचं आहे। जर अशी काही उदाहरणं असतील, असं जर घडत असेल की त्या ठिकाणी स्त्रीला तिचं कुटुंब नकोय तर तिथे पुरुषांनी पुढाकार घेऊन, कारण पुरुषाला सुद्धा आपल्या आई आणि वडिलांचं महत्व जे आहे ते टिकवून ठेवणं अशा प्रसंगांमध्ये खूप खरं म्हणजे आवश्यक असतं।
आणि म्हणून पुरुषांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि स्त्रियांची सुद्धा ही मानसिकता, मी जे म्हणाले की एक वर्ग आपल्याकडे असाही आहे की तो स्वातंत्र्याचा स्वैराचार करतो आहे. स्त्रियांचा एक वर्ग असा आहे, अल्पसंख्य आहे, पण तो स्वैराचाराकडे चाललेला एक वर्ग आहे. आणि तो वर्ग ही सुद्धा आपल्या समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे, ज्याचा आपण विचार करणं खरं म्हणजे खूप आवश्यक आहे. मॅडम, माझा दुसरा एक प्रश्न आहे. हा सर. हॅलो. हा सर, बोला ना सर. आपल्या देशामध्ये आता एक बेरोजगारीचा एक प्रश्न फार गंभीर आहे. आणि आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की एखादा शिकलेला नोकरदार मुलगा एखाद्या अशिक्षित मुलीला स्वीकारू शकतो आहे, पण एखादी नोकरदार मुलगी अशिक्षित मुलाला का स्वीकारू शकत नाही, किंवा बेरोजगार मुलाला का स्वीकारू शकत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याचं प्रमाण जे आहे त्याचं प्रमाण प्रचंड आहे आपल्या देशामध्ये. मग ही जी डिस्पॅरिटी आहे किंवा हे जे डिस्क्रिमिनेशन आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणजे बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून. कारण एक शिकलेली महिला असेल तर तिने जर शिकलेला मुलगा म्हणजे मला पाहिजे आहे किंवा नोकरदार मुलगा पाहिजे आहे असं जर म्हटलं तर एका घरामध्ये 2 नोकरदार होऊ शकतात. सर, माझ्या बघण्यामध्ये सध्या तरी तुम्ही मला प्रश्न विचारल्याबरोबर मला लगेचच आठवलेल्या माझ्या किमान 5 ते 6 मैत्रिणी आहेत की त्या नोकरी करतायत, आणि त्या नोकरी करतायत म्हणून त्यांचं घर जे सफर होतंय. तर ह्या माझ्या मैत्रिणींच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या सरकारी आहेत, आणि त्यांच्या पतीच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या खाजगी आहेत. आणि म्हणून मग त्या पतीने त्यांच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या सोडल्या, आणि ते घरामध्ये मुलांना सांभाळण्याचं काम करतात. अशी 5 ते 6 उदाहरणं माझ्या समोर आहेत. समाज बदलतोय सर, वेग खूप कमी. मुळात समाजाच्या बदलाचा आणि आपल्या भारतीय समाजाच्या बदलाचा वेगच खूप कमी आहे, पण समाज बदलतोय. आणि विवाह ही आपल्याकडे अजूनही सामाजिक प्रतिष्ठेचीच बाब आहे. त्यामुळे विवाह ठरवत असताना मात्र हे पाहिलं जातं की मुलगा काय करतो. तुम्ही मला सांगा, तुम्ही जर सांगितलं तुमच्या आजूबाजूच्या कोणास तरी विवाह ठरलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं की मुलगा काय करतो, की नाही मुलगा घरात आहे, लगेचच प्रतिक्रिया काय असते, अरे असं कसं काय मुलगा केला मग तुम्ही, ही प्रतिक्रिया. म्हणून आपली ही जी सामाजिक मानसिकता आहे ती सामाजिक मानसिकता बदलावी लागेल. मी आपल्याला जी उदाहरणं सांगते ती विवाहोत्तर नोकरी सोडणारी काही मी तुम्हाला जी आहे ती उदाहरणं सांगितली. पण विवाह ठरत असताना मात्र मुलगा काय करत नाहीये, मुलगी अगदी खूप चांगल्या नोकरीवरती आहे. मग काय होतं की मुलगी जेवढ्या चांगल्या नोकरीवरती आहे तितक्याच चांगल्या नोकरीचा मुलगा पाहिला जातो. आपण म्हणताय तसा काही न करणारा मुलगा मात्र पाहिला जात नाही. आणि त्याच्यामुळे विवाहाचे अनेक प्रश्न जे आहेत विशेषतः मुलांसमोर आज आपल्या समाजामध्ये उभे आहेत. हे आपण म्हणताय ते खरं आहे. पण मी आपल्याला दुसरी जी उदाहरणं सांगितली तर सामाजिक बदल होतोय, वेग कमी आहे. थँक्यू. धन्यवाद सर. अजून कोणाचे प्रश्न असतील तर कृपया आपण चर्चा करूया. कोणाला जर काही विचारायचं असेल किंवा चर्चा करून आणायचं असेल या विषयासंदर्भात कृपया आपले प्रश्न विचारू शकता. जवळ दुसरी सिस्टीम बंद करा जवळ असलेली. ओके सर. मॅडमने अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन आणि प्रश्नांचे समर्पक असे उत्तरे दिली आहेत. महिलांचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेलं योगदान, वेगवेगळ्या देशातील महिलांची स्थिती, सामाजिक मानसिकता, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचं महिलांच्या संदर्भात असलेलं काम व त्यांची जबाबदारी, तसेच औद्योगिक, बँकिंग, कृषी, राजकीय, चित्रपट, मालिका अशा विविध क्षेत्रामध्ये महिलांनी जे आपलं योगदान देत आहेत त्या संदर्भात केलेलं आहे मॅडमनी, व त्यांची वस्तुस्थिती देखील या ठिकाणी मांडली आहे. त्यामध्ये पुढे आणखी कौटुंबिक वाद, हुंडाबळी, पुरुषी मानसिकता व महिलांची देखील मानसिकता या संदर्भात देखील मॅडमनी सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे. अशा या विषयासंदर्भात सविस्तर शासकीय योजना, महिलांसंदर्भात कायदे, विविध संस्थेचं योगदान या संदर्भात देखील मॅडमने केलेलं आहे. खूप खूप मॅडम धन्यवाद. विशेष सविस्तर असं या ठिकाणी आपण विशेष धन्यवाद. यानंतर दुसऱ्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर प्रतिभा आहेरे मॅडम या थोड्याच वेळामध्ये जॉईन होणार आहेत. त्यांच्याकडे देखील महिला दिनाचा कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून सध्या त्या ठिकाणी आहेत. पण त्यांच्या
यानंतर अजून जर काही कोणाला चर्चा वगैरे घेता असेल तोपर्यंत आपण 5 मिनिट करूया, तोपर्यंत जॉईन होणार. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये मॅडम जॉईन होतात असं सांगितलेलं आहे. महिला सबलीकरण हा अत्यंत ज्वलंत असा हा विषय आहे. महिला सबलीकरणाची वस्तुस्थिती जाणून घेणे हे खूप गरजेचं आहे. हेच मॅडमने आपल्या वाणीमधून सांगितलेलं आहे. असं हॅलो हॅलो आहिरे मॅडम ते दुसऱ्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे आहेत, त्याच्यामुळे त्यांचं भाषण असल्यामुळे ते सुद्धा आपला येणार नाही त्यांना. त्यामुळे मी आपल्या संयोजकांना आणि या वेबिनारचा आपण समारोपाकडे वळूया. या वेबिनारचा समारोप करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्राचार्य सोपानराव निंबोरे सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करू. हॅलो नमस्कार. ॲडव्होकेट बी डी आंबर्डे महाविद्यालय आष्टी आयोजित एक दिवसीय महिला सबलीकरण या विषयावरती वेबिनार आयोजित केलेला आहे. प्रथमतः आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय किशोर नाना, सचिव अतुल शेट्टी मेहर, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयातील या कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर वाघमारे सर, प्राध्यापक बारुडकर सर, या सर्वांना मी प्रथमतः धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांना आजच्या या महिला दिनाच्या हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आताच्या ठिकाणी पहिल्या सेशन मध्ये स्क्रीन दिसत पहिल्या सेशन मध्ये श्रीमती डॉक्टर प्रीती पोहेकर मॅडम
यांनी आपले विचार महिला सबलीकरण आणि इतर सर्वच गोष्टींमध्ये व्यक्त केलेले आहेत. भारत देश स्वतंत्र झाल्यापासून या देशामध्ये महिलांनी आपल्या स्वकर्तृत्वावर उत्तुंग अशा प्रकारची भरारी मारलेली आहे. मग भारताच्या पंतप्रधान इंदिराजी गांधी असतील, भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील किंवा इतर सर्व क्षेत्रामध्ये, मग ते क्रीडा क्षेत्र असेल, रिसर्च असेल किंवा अंतराळाचं क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी आपल्या परीनं त्या ठिकाणी भरारी घेतलेली आहे. निश्चितपणानं महिलांच्या सबलीकरणासाठी भारत देशामध्ये मग ते घटनेच्या माध्यमातून असेल किंवा महिलांना स्वातंत्र्य देण्यासाठी जी सामाजिक चळवळ असेल, या सर्वच बाबींमधून महिला सक्षमीकरणासाठी निश्चितपणाने प्रयत्न केले जातात. त्याच अनुषंगानं आमचं महाविद्यालय देखील दरवर्षी महिलांच्या सबलीकरणासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून या दोन्ही डिपार्टमेंटच्या माध्यमातून या महिला सक्षमीकरणासाठी या वेबिनारचं आयोजन करण्यात आले. निश्चित डॉक्टर प्रतिभाताई आहिरे मॅडम त्या देखील या वेबिनारसाठी एक रिसोर्स पर्सन म्हणून उपलब्ध होणार होत्या, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्या उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे आपण या वेबिनारचा समारोप या ठिकाणी संपन्न करत आहोत. निश्चितपणानं महिलांनी जी भरारी या देशामधील, महाराष्ट्रामधील घेतलेली आहे ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे. आपल्या पातळीवरती छोटे छोटे व्यवसाय असतील, महिला बचत गट असतील किंवा राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल आणि नोकरीचे क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी भरारी घेतलेली आहे आणि ती भरारी घेण्यासाठी निश्चितपणानं आज या ठिकाणी मग सावित्री ज्योतींची आठवण होते, राजमाता जिजाऊंची आठवण होते किंवा ज्यांनी या महिला सबलीकरणासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्या सर्वांची आठवण या ठिकाणी झाली पाहिजे. आणि म्हणून यापुढे देखील जर महिलांना आणखी सक्षम करायचं असेल, महिलांना या देशामध्ये, राज्यामध्ये जर त्यांच्या गुणांना काही वाव द्यायचा असेल तर आणखी काही करता येतं का, म्हणून आपण सर्वांची ही जबाबदारी आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये महिला सबलीकरणासाठी आपण सर्वांनी मिळून एक साथ प्रयत्न करूया, अशा प्रकारची मी आशा त्या ठिकाणी बाळगतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. पुनश्च एकदा आपणाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा करून थांबतो. जय हिंद, जय भारत. यानंतर आभार व्यक्त करण्याच्या अगोदर एक सूचना आहे की आपल्याला ग्रुपवर फीडबॅक लिंक पाठवण्यात येईल. फीडबॅक लिंक आपण भरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मेलवर सर्टिफिकेट मिळणार आहे. या वेबिनारसाठी उपस्थित असलेले सर्व सहभागी प्राध्यापक, संशोधक, आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आजच्या या सेशनच्या मार्गदर्शिका, उद्घाटक प्रोफेसर डॉक्टर मॅडम यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने व संस्थेच्या वतीने खूप आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष किशोर नागवडे साहेब, अतुल शेठ मेहर व सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस आर लिंबोरे साहेब यांचेही मी आमच्या संयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच या सेमिनारमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक यांचेही देखील मी या महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी वेबिनार या ठिकाणी संपन्न झाला आहे अशा पद्धतीचे मी घोषित करतो. धन्यवाद.